नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं विविध प्रकारचे व्हिडिओ PPT करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याच प्रयत्नातील हे आणखीन एक पुष्प. मी डॉक्टर विश्वनाथ महादेव आवड आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला सादरीकरणाचा विषय असेल तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा, उद्देशपत्रिका, की ज्या सरनाम्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय राज्यघटना आपल्याला साराच्या स्वरूपामध्ये माहीत करून घेता येते. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्याला उद्देशपत्रिका, प्रास्ताविक, सरनाम्याच्या सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी संविधानाच्या बाबतीत काही एक दोन गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी गंमतशीर त्या फक्त आपणासमोर ठेवतोय. पहिली गोष्ट म्हणजे संविधान, भारतीय राज्यघटना ही हस्तलिखित असावी याच्यासाठी ती पंडित नेहरूंची प्रामुख्याने इच्छा होती. यासाठी ते बिहारी राजनारायण रायजादा यांना कॅलिग्राफीची कला येत होती. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून भारतीय संविधान लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ते आजही संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संविधान लिहिण्यासाठी 254 दौत आणि 303 पेन लागलेले आहेत आणि तो लिहिण्याचा कालावधी एकंदरीत 6 महिने लागलेला आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवू. संविधानाच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावं लागेल. आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील जे कलाकार होते त्यांनी भारतीय संविधानातील सर्व हस्तकला आणि नक्षीकाम पूर्ण केलेलं आहे. तसेच संविधानाच्या इतर पानावरील जे काही नक्षीकाम आहे ते जबलपूरचे व्यवहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेलं आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतील की संविधानाचं नक्षीकाम हे आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केलं आणि इतर नक्षीकाम हे जबलपूरचे व्यवहार राममनोहर सिन्हा यांनी केलेलं या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भारतीय राज्यघटनेला प्रस्तावना असावी आणि ती प्रस्तावना पंडित नेहरूंनी जी उद्देशपत्रिका तयार केली होती त्याच्यावर आधारलेली आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी ती उद्देशपत्रिका घटना समिती समोर सादर करण्यात आली आणि 22 जानेवारी 1947 रोजी या उद्देशपत्रिकेला मान्यता देण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी ती भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आली आणि त्याच दिवशी जनतेला ती अर्पण करण्यात आली. म्हणजे संपूर्ण भारतीय राज्यघटनेची आता भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका. आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत, लोकशाही किंवा प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचं व भारतीय नागरिकांना न्याय, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातला स्वातंत्र्य, विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे समता, दर्जा व संधीबाबतची बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी हे देण्याची शाश्वती आम्ही आजच्या या घटना समितीत घेत आहोत आणि आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवून ही घटना मान्य करून तिचा स्वीकार करीत आहोत. ही जी आम्ही भारतीय जनतेपासून आम्ही स्वीकार करीत आहोत इथपर्यंत झालेले जे काही सरनाम्याचं लिखाण आहे ते अतिशय काळजीपूर्वक करण्यात आलेलं होतं. पुढं 395 कलम आणि एवढी काही परिशिष्ट असलेली भारतीय राज्यघटना आपण बघतो. त्या भारतीय राज्यघटनेचा नेमकेपणा काय असेल याच्याबद्दलची भूमिका आपल्याला या सरनाम्याचं स्पष्टीकरण किंवा प्रास्ताविकाचं स्पष्टीकरण. आता या ठिकाणी आपल्याला राज्यघटनेतल्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाची माहिती करून घ्यावी लागते. पहिला शब्द या ठिकाणी आपल्याला माहित करून घ्यावा लागेल तो म्हणजे आम्ही भारतीय जनता, वी द पीपल ऑफ इंडिया. खरं तर भारतीय राज्यघटनेत आम्ही भारतीय जनता असा शब्दप्रयोग पुढे कुठे आढळत नाही. पण राज्यघटनेतल्या सरनाम्याची सुरुवात मात्र आम्ही भारतीय जनता या शब्दाने केलेली आहे.
म्हणजे ही घटना भारतीय जनतेनं निर्माण केलेली आहे, असा थोडासा या ठिकाणी संदर्भ सांगण्याचा प्रयत्न घटनाकारांचा होता. प्रत्यक्षात घटना भारतीय जनतेनं निर्माण केलेली नाही किंवा त्यावेळेस निवडून आलेले प्रतिनिधी हे सुद्धा सगळ्या जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी नव्हते, अशी काही थोडीफार टीका या शब्दावर होते किंवा भारतीय राज्यघटनेवर होते. पण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत किंवा घटनेच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत आपण जर या देशाच्या सगळ्या व्यवस्थेचा अभ्यास केला तर आपल्याला दिसतं की ही घटना या देशातल्या जनतेला मान्य आहे. घटनाकारांनी किंवा उद्देश पत्रिका तयार करताना हा जाणीवपूर्वक शब्द घातला गेला की आम्ही भारतीय जनता, आम्हाला ही घटना मान्य आहे. आणि शेवटचं वाक्य यातलं आहे की आम्ही तिचा स्वीकार करीत आहोत. केवळ मान्य करतो असं नाही, तर ही घटना मान्य करून तिचा स्वीकार करीत आहोत. म्हणजे भारतीय राज्यघटना ही जरी जनतेनं तयार केलेली नसली तरी घटना जनतेला मान्य आहे असं गृहीत धरून पुढचा शब्द या ठिकाणी सरनाम्यातला येतो म्हणजे सार्वभौम. आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम, आम्ही सार्वभौम राष्ट्र निर्माण करणार आहोत. सार्वभौम म्हणजे काय? ह्याला सॅव्हर्निटी असा दुसरा इंग्रजीमधला शब्द आहे. सार्वभौम म्हणजे स्वतंत्र असणं. आम्ही अंतर्गत बाबतीत स्वतंत्र आहोत आणि बाह्य बाबतीत सुद्धा स्वतंत्र आहोत. म्हणजे या देशातले अंतर्गत निर्णय घेण्याच्या बाबतीत आम्ही सार्वभौम आहोत, स्वतंत्र आहोत. तसेच आमच्या बाहेरच्या देशाशी संबंध कसे असावेत याबाबत सुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत. हा आमच्या सार्वभौमत्वाचा अर्थ घटनाच्या सरनाम्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगावा लागतो. तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम. सार्वभौम म्हणजे आम्ही स्वतंत्र आहोत अंतर्गत दृष्ट्या आणि बाह्य दृष्ट्या. सार्वभौमत्वाचे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात, एक अंतर्गत सार्वभौमत्व आणि एक बाह्य सार्वभौमत्व. आमच्या देशातले निर्णय आम्हाला दुसऱ्या राष्ट्रानं कोणी सांगायचे नाहीत. तसंच आम्ही दुसऱ्या कोणाच्या राष्ट्राचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. आणि आमचे परराष्ट्र संबंध दुसऱ्या राष्ट्राचे असलेले आमचे संबंध कसे असावेत हे सुद्धा ठरवण्याचा अंतिम अधिकार या देशाला असेल. आणि म्हणून आम्ही सार्वभौम आहोत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेतला दुसरा महत्वाचा शब्द. सरनाम्यातील पुढच्या शब्दाची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते. तो शब्द म्हणजे समाजवादी. खर तर समाजवादी हा शब्द मूळ 50 साली सुरू झालेल्या अंमलबजावणीत आलेल्या भारतीय राज्यघटनेत नव्हता. पण 1976ला झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीने दोन शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. पंडित नेहरूंना समाजवादाबद्दल जास्त आकर्षण होतं. आवडी 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने आणखीन एक शब्द समाविष्ट केला, तो म्हणजे धर्मनिरपेक्ष किंवा धर्मातीत किंवा सेक्युलर. या देशाचा कोणता असा विशेष धर्म नसेल, पण या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारात दिलेला आहे. त्याचबरोबर सरनाम्यामध्ये सुद्धा या शब्दाची भूमिका घालण्यात आली की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल. या देशाचा कोणताही धर्म असणार नाही, सर्व धर्मांना समान मानण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल. भारत धर्मनिरपेक्ष आहे नाही याच्याबद्दल मतमतांतर आहेत, विविध विचारवंतांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. पण एकंदरीत सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जाणारा राष्ट्र भारत निर्माण करायचा आहे आणि त्याची संकल्पना सरनाम्यामध्ये आली पाहिजे. म्हणून 76च्या 42व्या घटना दुरुस्तीने या शब्दाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात केलेला दिसतो की कोणताही धर्म नसेल, सगळ्या धर्मांना समान अधिकार असतील, पण स्वतःचा धर्म सांभाळण्याचे अधिकार या ठिकाणी या शब्दानं किंवा धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानं भारतीय नागरिकांना दिलेला आपणाला सांगावं लागतो. पुढचा शब्द आहे तो म्हणजे लोकशाही किंवा प्रजासत्ताक. संसदीय शासन पद्धती स्वीकारताना लोकशाही ही सुद्धा महत्वाची भूमिका घटनाकारांना आणि एकंदरीत सगळ्या राजकीय नेतृत्वाला त्यावेळेस अपेक्षित होती. आणि म्हणून लोकशाही हा शब्दप्रयोग सरनाम्यामध्ये स्वीकारला गेला. लोकशाहीच्या अनेक व्याख्या आपल्याला सांगता येतील, पण लोकांचा राज्यकारभार किंवा अंतिम सत्ता ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये असते आणि जास्तीत जास्त लोकांना राज्यकारभारात, समाजकार्यात, सगळ्या गोष्टीत सहभाग करून घेता येतं, तिथं जास्तीत जास्त लोकशाही दिसते. त्यामुळे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र जरी असलं, सार्वभौम जरी मान्य केलं असलं, तरी हा देश लोकशाही शासन पद्धतीच्या माध्यमातून चालणार आहे, नव्हे ते या ठिकाणी आपल्याला
अगदी बजावून सांगायचं होतं आणि म्हणून या शब्दाचा समावेश भारतीय राज्यघटनेत केलेला दिसतो. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य हे जरी खरं असलं तरी त्या शब्दाला कुठंतरी एक विशिष्ट अधिष्ठान देणं गरजेचं होतं आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये लोकशाही या शब्दाची सरनाम्यात तरतूद केलेली आपणाला दिसते. लोकशाही या शब्दाच्या बरोबरच येणारा दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे गणराज्य. भारत हे गणराज्य आहे. ते फक्त लोकशाही नाही तर ते गणराज्य आहे, प्रजासत्ताक आहे. आता प्रजासत्ताक गणराज्य आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं हा शब्द प्रयोग का टाकला असेल? इंग्लंडची संसदीय शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धती लोकशाही आहे पण ती गणराज्य नाही. पण भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे म्हणजे लोकशाही असलेलं ते गणराज्य आहे. म्हणजेच भारताचा राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेनं सत्तेवर येत नाही, तो लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून निवडला जातो. इंग्लंडचा राजा किंवा राणी ही निवडणुकीच्या माध्यमातून पदावर येत नाही तर ती वंश परंपरेनं पदावर येतात. केवळ इंग्लंडचा राजा किंवा राणी नाही तर हाऊस ऑफ लॉर्ड्स मधले जवळपास 80% सदस्य हे वंश परंपरेने सत्तेवर येतात. पण भारतामध्ये कोणताही घटनात्मक पदावर बसणारी व्यक्ती ही वंश परंपरेनं पदावर येत नाही. त्यामुळे भारत हा लोकशाही देश आहेच आहे पण तो गणराज्य असलेला देश आहे. इथं कोणीही वंश परंपरेनं परंपरागतरित्या सत्तेवर येत नाही, तो निवडून यावा लागतो. म्हणून भारत हे केवळ लोकशाही नाही तर ते लोकशाही गणराज्य असलेलं राष्ट्र आहे आणि म्हणून या शब्दाचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला सांगावा लागतो. आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं आणि भारतीय नागरिकांना न्याय, आता जो आपण चर्चा करणार आहोत तो शब्द म्हणजे न्याय. या देशातल्या सगळ्या नागरिकांना न्यायाची हमी देण्याची भूमिका सरनाम्याने घेतलेली आहे. मित्रांनो, पैसा आणि न्याय या दोन गोष्टी वेळेत मिळाल्या तरच त्याचा अर्थ असतो किंवा त्याला किंमत असते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. आता कोणता न्याय निर्माण करून दिला जाईल तर राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये न्यायाची हमी देण्याची भूमिका भारतीय राज्यघटनेने घेतलेली आहे असं सरनामा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करून सांगतो. म्हणजे राजकीय क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला, आर्थिक क्षेत्रातला झालेला काही पाठीमागच्या कालखंडातला अन्याय असेल तो भरून काढण्याचा प्रयत्न या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे आणि म्हणून न्यायाची हमी देण्याची भूमिका भारतीय राज्यघटनेनं सरनाम्यामध्ये घेतलेली दिसते. सामाजिक अन्याय, सामाजिक नीती संकल्पना, आर्थिक क्षेत्रातली विषमता, राजकीय विषमता या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून भारतीय सरनामा हा न्यायाचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेल अशी हमी या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देता येते. म्हणजे भारतामध्ये न्याय निर्माण करण्यासाठी तो न्याय राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात व्यक्तीला सर्वांगीण संधी देण्याचा प्रयत्न करेल. दुसरा शब्द, केवळ भारतीय नागरिकांना न्याय निर्माण करून देणार आहोत का तर न्यायाबरोबर स्वातंत्र्य देणार आहोत. मग स्वातंत्र्य कसं असेल तर स्वातंत्र्य असेल विचारांचं, उच्चारांचं, ती अभिव्यक्त करण्याचं, श्रद्धा ठेवण्याचं आणि उपासना करण्याचं. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेलाच आहे. तोच अधिकार इथंही आपल्याला सांगावा लागतो की भारतातल्या नागरिकांना, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला विचारांचं, उच्चार करण्याचं, ते अभिव्यक्त करण्याचं, श्रद्धा ठेवण्याचं आणि उपासनेचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटना बहाल करेल. म्हणून सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य हा शब्द आपल्याला घातलेला सांगावा लागतो. जेवढ्या लोकांवर असणारी बंधनं कमी, लोकांवर जेवढी बंधनं कमी तेवढे लोक स्वतःचा अंगीभूत असणाऱ्या गुणांचा विकास करून घेतात. ते निसर्गालाही लागू होतं आणि ते माणसांनाही लागू होतं. म्हणून भारतीय राज्यघटनेनं माणसांच्या श्रंखला, त्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसिक विविध प्रकारच्या ज्या श्रंखला होत्या, बेड्या होत्या, त्या कमी करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्य देऊन केलेला आहे. आणि म्हणून तो शब्द की आम्ही भारतीय राज्यघटना सगळ्यांना स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वातंत्र्य केवळ राजकीय नसेल तर ते विचारांचं असेल, ते उच्चारांचं असेल, ते अभिव्यक्त करण्याचं असेल, ते श्रद्धा ठेवण्याचं असेल. तुम्ही तुमच्या धार्मिक रूढी, परंपरा, प्रथांवर श्रद्धा ठेवू शकता आणि त्याच्या अनुषंगानं उपासनाही करू शकता.
म्हणजे नागरिकांना जास्तीत जास्त मोकळीक देण्याचा, स्वातंत्र्याच्या या शब्दापासून प्रयत्न केलेला दिसतो. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य दिले. न्याय, स्वातंत्र्य त्याच्याबरोबरीने समतेची हमी सरनाम्यामध्ये दिलेली आहे. परत मूलभूत अधिकारामध्ये समतेच्या संदर्भात विस्तृत मांडणी केलेली आहे की समता निर्माण करण्यासाठी काय केलं जाईल. तीच भूमिका या ठिकाणी सरनाम्यामध्ये घेतलेली आहे की भारतात समता निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. समता कशाची असेल तर व्यक्तीचा दर्जा आणि संधीबाबतची. जो पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेला तो अन्याय कमी करण्याचा प्रयत्न आणि या देशाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न समतेच्या भूमिकेने घेतलेला आहे. इक्वॅलिटी म्हणजे एकत्रीपणा किंवा सारखेपणा नाही, तर ज्यांना संधी नव्हती त्यांना संधी निर्माण करून देणं, ज्यांना कसलेच अधिकार नव्हते त्यांना अधिकार देणं, याला समता म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना एका रेषेत उभं करणं म्हणजे समता नाही, तर सगळ्यांना त्याच्या योग्यतेनुसार संधी देत जाणं ही समतेची खऱ्या अर्थानं व्याख्या घटनाकारांना अपेक्षित होती. म्हणून भारतीय राज्यघटनेत सरनाम्यामध्ये हे वाक्य घातलं गेलं की समता निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा समता निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. ती समता कशाची असेल तर दर्जाबाबत आणि संधीबाबतची. जी संधी काळाच्या परंपरांनी, काळाच्या बेड्यांनी, काळांच्या पडद्यांनी अनेक समाजांना नाकारलेली होती, ती संधी या ठिकाणी देण्याचा भारतीय राज्यघटनेने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की सगळ्यांना एका रेषेत न मोजता त्याच्या त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला संधी द्यायची आहे, त्याचा दर्जा उंचवायचा आहे आणि मग कुठंतरी एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून 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 आपल्याला सांगावं लागतं की भारतीय राज्यघटनेत समतेचं तत्व ही अतिशय महत्वाचं असलेलं सांगावं लागतं. सरनाम्यातील शेवटचा शब्द म्हणजे बंधुता. म्हणजे आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बंधुता कशाची असेल तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता राखणारी. आम्हाला देश एक ठेवायचा आहे, एकात्म ठेवायचा आहे, त्याच्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणून हा शेवटचा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतो की भारतीय राज्यघटना केवळ न्यायाची हमी देत नाही, स्वातंत्र्य केवळ देत नाही, समता देत नाही, तर बंधुभावाची हमीसुद्धा देण्याचा प्रयत्न करते. आणि हा शेवटचा शब्द आपल्याला या ठिकाणी सांगावा लागतो. या शब्दानंतरच सांगितलं गेलं की आम्ही भारतीय जनता बंधुत्वाची हमी तर देत आहोतच आहोत, पण एकात्मता राखणारी याची शाश्वती देण्याचं. आणि ही घटना आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवून ही घटना मान्य करून तिचा स्वीकार करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका घटना परिषदेच्या समारोपाच्या भाषणात मांडली होती. ते म्हणतात की आम्ही न्याय निर्माण करू, समता निर्माण करू, स्वातंत्र्य पण देऊ, पण या सगळ्या गोष्टी टिकतील कधी तर त्या टिकतील या देशातल्या लोकांच्या मनामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण झाल्यानंतर. त्यामुळं वरील गोष्टींना जर खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आणायचं असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये या देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी, अखंडत्वाची भावना निर्माण करण्यासाठी बंधुभावाची भावना निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक भाषा, अनेक प्रथा परंपरा, अनेक बोली, अनेक संकेत, चालीरीती, एवढा व्हर्सटाईल असणारा हा देश, एवढा विविध असणारा देश, या देशामध्ये एक राहण्यासाठी किंवा एकात्म राहण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये अखंडत्वाची भावना आणि बंधुत्वाची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये हा शब्दप्रयोग घातलेला आपल्याला सांगावा लागतो. एकंदरीत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची भूमिका आपल्यासमोर या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे. विविध प्रकारचे प्रयोग PPT, व्हिडिओ आणि स्लाईड शोच्या माध्यमातून आम्ही शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या माध्यमातून करीत आहोत, राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून करीत आहोत. जर याच्याबद्दलच्या आपल्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये कळवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त या पोस्ट शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद.